दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात कर्मचाऱ्याला जबरदस्तीनं चपाती खाऊ घालण्याचा प्रकार शिवसेना खासदारांच्या अंगलट. कर्मचाऱ्याचा रोजा मोडल्याच्या आरोपामुळे जोरदार टीका. आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी इतर धर्मांचा द्वेष करत नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. शिवसेनेच्या खासदारांनी अशा प्रकारचं आंदोलन केल्याचं नाकारलं. महाराष्ट्र सदनातल्या प्रकारावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ. चर्चेची मागणी करत लोकसभेत विरोधकांचा सभात्याग. विदर्भात मुसळधार पाऊस, अनेक गावांमध्ये पूरस्थिती. मराठवाड्यातही पावसाची हजेरी. कोल्हापुरात संततधार. क्लिप जे आहे त्या क्लिपची सत्यता पडताळणे आवश्यक आहे आणि या ज्या गोष्टी ज्या करण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी फक्त बदनामी करण्यासाठीच करण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाबद्दल गुलाबराव पोळ यांच्यावर केलेलं स्टिंग ऑपरेशन खोटं, सीडी ही बनावट. पोळ यांच्या वकिलांचा दावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची आज रात्री बैठक, तर राज्य मंत्रिमंडळाची बैठकही सुरू. अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्क इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची तक्रार. कॉमनवेल्थ गेम्सला आज मध्यरात्रीपासून ग्लासगोमध्ये होणार सुरुवात. भारताच्या शूटर्स आणि बॉक्सर्सवर चाहत्यांच्या अपेक्षांचं दडपण. केबीसीएल पाठोपाठ परभणीमध्ये आणखी एक मोठा घोटाळा उघड. पीएसपीएस कंपनीचा संचालक रवी डांगेचा 500 कोटींची फसवणूक करून पोबारा.